त्र्यंबकेश्वरमध्ये शेतकरी आक्रमक. कुंभमेळा नियोजनाच्या नावाखाली दडपशाहीचा आरोप. 21 फेब्रुवारीला रास्ता रोको आणि सामूहिक आत्मदहनाचा इशारा. नमस्कार, मी अमिता गावंडे. कबीर न्यूज नेटवर्कमध्ये आपले स्वागत. नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये सध्या कुंभमेळा नियोजनाच्या नावाखाली सुरू असलेल्या भूसंपादनावरून प्रशासकीय दडपशाहीचा आरोप करत शेतकरी आक्रमक झाले आहेत. या आंदोलनाला आता राजकीय आणि आध्यात्मिक बळही लाभले असून त्र्यंबकेश्वर पीडित शेतकरी समितीने थेट 21 फेब्रुवारीला रास्ता रोको आणि सामूहिक आत्मदहनाचा इशारा दिला आहे. पाहुयात या संघर्षाचा सविस्तर ग्राउंड रिपोर्ट. काल कुंभमेळा आयुक्त श्री शेखर सिंग आले होते. त्यांनी आम्हाला महानिर्वाणी आखाड्यात बोलवलं आणि आमच्याशी चर्चा त्यांनी अशी केली, समाधानकारक चर्चा तर नाही केली. त्यांनी आम्हाला पहिल्यापासून सांगत आलेले का हा DP असा बनलेला आहे, आम्ही ॲक्विजिशन जे करतो आहे तुमचं हे पहिलेच जेव्हा DP प्लॅन झाला 2019ला त्यावेळेचाच विषय. पण मी त्यांना प्रतिक्रिया दिली का ते जे क्षेत्र आहे ते ग्रीन क्षेत्र होतं, त्या ग्रीन क्षेत्रावर आम्ही शेती करतो आहे आणि तुम्ही अचानक तिथं कॉन्क्रिटीकरण चालू केलं, घाट बांधणे, त्याचा योग्य मोबदला आम्ही मोबदल्याविषयी त्यांना विचारलं तर ते आम्हाला हे म्हणले की रेडी रेकनरनुसार जो भाव आहे तो ठीक झालेला आहे म्हणे. तो मान्य असेल तर ठीक, तुम्ही जर कुंभमेळ्याला विरोध केला तर तुम्ही येथील शेतकरी नाही आले तरी चालणार, आम्ही कुंभ सादर करणारच आहे, अशी अप्रत्यक्ष धमकी त्यांनी देऊन आम्हाला तिथं म्हणजे बोलूनच दिलं नाही काही. गिरीश महाजन सर ते आलते, आम्हाला वाटलं आमच्याशी बोलायला आले, ते भूमिपूजन करून निघून गेले. आमचं निवेदन पण त्यांनी फेकून दिलं. पुढे भूमिका आमचं आंदोलन चालू राहणार आहे, आमचा नाही ऐकलं तर आम्ही 21 तारखेला सामूहिक आत्मदानाचं आमचं आहे, देऊ निवेदन त्यांना सगळ्यांना. दुसरा पर्याय नाही असं शेखर सिंगनी सांगितलं आहे. तुमच्या वाचून कुंभ राहत नाही तर मग जगण्याचा पण काही हे नाहीच आहे ना अधिकार. असे मारणारे तर असं आम्ही मरतो आमच्या ह्याच्यानं. और श्री पंचायती अखाड़ा महानिर्वाणी दिगंबर जयपुरी, हमारा ऐसा कहना है जी, ये जो घाट बना रहे हैं हमारे यहाँ, ये हम लोगों को किसी को कोई जानकारी दी नहीं गई है, कोई भी मतलब हम लोगों से पूछा भी नहीं गया, कोई नोटिस आई हमारे यहाँ और काम चालू कर दिया इन्होंने. और हम लोग की ऐसी इच्छा नहीं है कि यहाँ पे घाट बने. यहाँ पे क्योंकि पानी रहता है 50-50 मीटर के दायरे में यहाँ पानी रहता है, और हमारा जो पुराना घाट है अहिल्या संगम से इनको ही मतलब सौंदर्यीकरण किया जाए, स्वच्छ किया जाए, उसी पे हम लोग स्नान कर सकते हैं. और हम जो भी सन्यासी हैं, जो भी हमारे 10 अखाड़े हैं, हम लोग कुशावर्त कुंड पे ही स्नान करने वाले और कहीं जाने वाले हैं नहीं कोई भी. तो ये बना करके कोई इसका फ़ायदा है नहीं, इसका कोई लाभ ले नहीं पाएगा. अगर सरकार लेना चाहती है तो हमसे ये अस्थायी रूप से ले, 1 साल के लिए ज़मीन ले ले, मतलब जैसे साधुग्राम के लिए ले, घाट ले, किराए से ले. हम इसको देना नहीं चाहते हैं, कायम स्वरूप ही नहीं देना चाहते, क्योंकि वो हमको जो हमको मिलना चाहिए मुआवजा वो हमको दे नहीं रही है. इसलिए हमको उचित मूल्य से मुआवजा मिले तो हम सरकार को ज़मीन खरीदी करके दे देंगे. महाजन जी आए थे यहाँ, उन्होंने बोला था हम लोगों को कि आपको जो भी उचित मुआवजा आप लोगों को मिलेगा. उन्होंने हमको ऐसा आश्वासन दे के उसके बाद वो आए नहीं, और हम लोगों से कोई मीटिंग उन्होंने की नहीं अभी तक. शासन ने कोई भी हम लोगों को साथ में लेकर के एक सामूहिक मीटिंग ली नहीं हम लोगों से कोई भी. जिला अधिकारी जी ने हमको बुलाया, वहाँ बैठा के रखे 3 से 4 घंटे. उन्होंने 10 मिनट बैठे, फिर वो बोले आपको जो करना है करो, हम कुछ करने वाले हैं नहीं, जो हम दे रहे हैं आप वो ले लो, ऐसा कह के उन्होंने हम लोगों को वहाँ से भेज दिया था. इसलिए हम लोग ऐसा कहना, मेला करना है, सब हम सब चाहते हैं मेला सुंदर से सुंदर हो, लेकिन किसी का वो करके हम किसी की वो नुकसान करके हम लोगों को मेला करने की किसी भी अखाड़े की ऐसी अपेक्षा नहीं है शासन से कि मेला किसी का नुकसान करके करें. जी अगर नहीं मानेंगे हम लोग रास्ता रोकेंगे, बैठेंगे ऐसे अनशन पे बैठे रहेंगे. हम लोगों ने दे रखा है कि 21 तारीख को हम लोग आत्मदाह करेंगे. अगर प्रशासन हमसे बात नहीं करती है, शासन जो हम लोग जो भी हमारी मांग है तो अगर पूरी नहीं करेगी तो हम लोग अनशन पे बैठेंगे. अभी आगे फिर आत्मदाह के लिए आगे बढ़ेंगे हम लोग. आमच्या आत्ता कुंभमेळ्यामध्ये 3.5 एकर जमीन जाते, तर आम्हाला जमीन शिल्लक राहतच नाही आहे. त्याच्यामुळं आम्हाला मोबदला चांगला मिळाला पाहिजे. आमचे लहान लहान मुलं आहे, त्यांच्यासाठी काहीतरी झालं पाहिजे. आणि कुंभमेळ्यासाठी तुम्ही घाट जो बांधते, आता जी गंगा आहे तिच्यामध्येच खूप घाण आहे, आणि तुम्ही एवढी मोठी हे घाट बांधून काय करणार आहे? आता जे आहे त्याच्यातच स्वच्छता नाही काहीच, तर तुम्ही एवढा मोठा बांधून काय करणार आहे? आणि शेतकऱ्यांना त्याचा चांगला मोबदला भेटला पाहिजे.
आणि त्याच्यात पण 24 मीटरचे रस्ते टाकणार आहे तुम्ही. आमचं म्हणणं आहे की त्याच्यात 12 किंवा 15 मीटरचे रस्ते पाहिजे. भूसंपादन कायद्यानुसार शेतकऱ्यांना पूर्वसूचना दिली गेली पाहिजे. पूर्वसूचना दिल्यानंतर शेतकऱ्यांसोबत बैठका झाल्या पाहिजे. भूसंपादन अधिकारी यांनी बाजार मूल्य तपासले पाहिजे आणि खरोखर या योजनेची गरज आहे का, ही लोकोपयोगी योजना आहे का, याचा विचार देखील झाला पाहिजे. आता त्र्यंबकेश्वरला गोदावरी नदीचा उगम आहे. अनेक तीर्थक्षेत्रांमध्ये नदी पात्र जे आहे ते उगमस्थानाच्या पासून 5 किलोमीटरपर्यंत त्याच्यात कुठली डेव्हलपमेंट होत नाही. कुशावर्त कुंडवरती कुंभमेळा होतो. कुंभमेळ्याचं आवाका वाढतोय, घाट झाला पाहिजे, या सगळ्या गोष्टी मान्य आहे. पण तुमच्याकडे शॉर्ट नोटीसमध्ये कोणीतरी सल्ला देतं वेगळा घाट झाला पाहिजे. शाही मार्ग तुम्ही बदलणार आहात का, खरंच इथं साधूंचं स्नान होणार आहे का, याही बाबी लक्षात घेतल्या पाहिजे. जर होणार असतील तर त्याचं गॅझेटमध्ये तुम्ही त्याचं आलं पाहिजे. गॅझेटमध्ये शासनाच्या यादीत ते आलं पाहिजे की शाही स्नान अतिरिक्त कुशावर्तावरती अतिरिक्त घाटांवरती झालं पाहिजे. मागच्या कुंभमेळ्यामध्ये जो घाट बनवला त्या घाटाची अवस्था आत्ता काय आहे, ती गटार कुत्रे वगैरे जनावरांची ती राहण्याची जागा झालेली आहे. तिचा मेंटेनन्स नगरपालिकेकडून होतो का, याही बाबी तपासल्या पाहिजे. तुम्ही शॉर्ट नोटीसमध्ये तुम्हाला डिजिटल कुंभ करायचा आहे. 3 शाही स्नानांसाठी तुम्ही शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देताय, शेतकऱ्यांच्या मुंड्या मोडून आणि ताबडतोब कुठंतरी कागदावर तो कुंभमेळा रंगवायचा. तुटपुंजा मोबदल्याच्या आशेवर शेतकऱ्यांना ठेवून आणि बुलडोजर पोलीस यंत्रणा या ठिकाणी शासनाने राबवायची. तुम्ही जे पडद्याआडून भूमिका घेणारे जे शासनाचे अधिकारी असतील, काही मंत्री असतील, यांना माझं स्पष्ट सांगणं आहे की शेतकरी थांबणार नाही. 20-25 लाख रुपये गुंठ्याच्या ज्या जागा आहेत त्या तुम्ही शेतकऱ्यांना विश्वासात न घेता, त्यांच्याशी चर्चा संवाद न साधता, महानिर्वाणी आखाडा असेल, बडा उदासीन आखाडा असेल, यांच्या देखील 7-7, 8-8 एकर जमिनी त्या ठिकाणी जात आहे. तर तुम्ही कोणालाच विश्वासात घेतलं नाही. तुम्हाला मोबदला काय पाहिजे, संविधानाने आम्हाला अधिकार दिलेला आहे की आम्हाला आमचा न्याय मागण्यासाठी आम्ही संविधानिक मार्गाने आंदोलन करणार आहोत. तर तुम्ही किमान 25 लाख नाही, 5 ते 7 लाख रुपये, 10 लाख रुपये गुंठ्यापर्यंत आमची रास्त मागणी आहे. तुम्ही जर ती देणार असाल तर आम्ही स्वतःहून त्या खरेदी द्यायला तयार आहोत. परंतु तुम्ही जर आडमुठं धोरण आणणार असाल, हुकुमशाही पद्धत राबवणार असाल, तर असा कुंभमेळा साधूंना देखील मान्य नाही. आणि 3 दिवसाच्या या पर्वणीसाठी, या डिजिटल कुंभासाठी तुम्ही आम्हाला शेतकऱ्यांना वेठीस धरू शकत नाही. आणि यावं आमच्याशी चर्चा करावी. आम्ही आता सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन जी असतील, त्यांनी एक बैठक घेतली. फडणवीस साहेब, ज्यांना हा कुंभ खूप प्रतिष्ठेचा आहे, परंतु या प्रतिष्ठा एक बाजूला करत असताना तुम्ही कोणाच्या पोटावर पाय देता, कोणाच्या माना मोडता. शेतकऱ्यांना अक्षरशः गृहीत धरलं, कागदावर बघितलं, रेडी रेकनरला हा दर आहे, त्याप्रमाणे तुम्ही जागा घेऊन टाका. अशा पद्धतीने आडमुठं धोरण चालणार नाही. आमचा याला तीव्र विरोध आहे. तुम्ही आमच्याशी बैठका घ्या, शासनाने आमच्याशी चर्चेला यावं आणि चर्चेला आल्यानंतर मधला समाधानकारक कुंभ व्हावा ही सगळ्यांची इच्छा आहे. घाट व्हावा यालाही विरोध नाही, त्याच्याने विकास पण होतो. परंतु तुम्ही एकतर्फी जर चालाल तर ते जमणार नाही. आमच्याशी चर्चा करा, मधला मार्ग काढा. विशेष बाब म्हणून हा जागतिक उत्सव आहे, भारताचा उत्सव आहे. विशेष बाब म्हणून या भूसंपादनाकडे बघा. जसं काशी विश्वेश्वराला झालं, उज्जैनला झालं, त्याप्रमाणे त्र्यंबकेश्वर शहरातील नदीलगतचे शेतकरी असतील, रिंग रोडचे शेतकरी असतील, यांना विचारात घेण्यात यावं, योग्य मोबदला द्यावा. आम्ही आनंदाने थेट खरेदीचा प्रस्ताव शासनासमोर ठेवू. आम्ही पिटिशन दाखल केलेली आहे, कारण मुळात ही प्रक्रिया जी राबवण्यात आली ती आधी बुलडोजर आले, आधी त्या जमिनींवर शेतीची नासधूस झाली आणि मग आम्हाला नोटिसेस आल्या. नोटिसेस येण्यापूर्वी मोजण्या व्यवस्थित झाल्या नाही. मोजणीवाले रात्रीतून कधी येऊन गेले, आउटसोर्स केलेले खाजगी मोजणीवाले त्या ठिकाणी बोलवले होते, त्यांच्याच नकाशावर सही शिक्के मारले गेले. खूप तफावत त्या मोजणीमध्ये, ही देखील आमची एक प्रमुख मागणी आहे. तर ही तफावत देखील दूर व्हावी आणि अशा पद्धतीने उलटं रिव्हर्स इंजिनिअरिंग करून जर तुम्ही हे संपादन करणार असाल तर ते आम्हाला मान्य नाही. त्र्यंबकेश्वरच्या गोदाघाट परिसरात प्रस्तावित विकास कामांना विरोध करत शेतकऱ्यांनी साखळी उपोषण सुरू केले आहे. या उपोषणस्थळी आमदार हिरामण खोसकर यांनी नुकतीच भेट देऊन आंदोलकांना पाठिंबा दर्शवला.
शेतकऱ्यांच्या संतप्त भावना पाहता आमदारांनी तात्काळ संबंधित ठिकाणचे काम थांबवून जेसीबी आणि इतर वाहने हटवण्याचे आदेश दिले आहेत. काढा पहिले मशिनरी काढा. तुम्हाला मी सांगतो, मी घालणार नाही तो. पूर्ण मशिनरी काढून घ्या. पण ही हुकुमशाही चालली शासनाच्या माध्यमातून अतिशय चुकीची आहे. स्थानिक शेतकऱ्यांना कुठंतरी उद्ध्वस्त करून आणि या ठिकाणी कुंभमेळा भरतो. वारंवार मी विनंती करतो, मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे, गिरीश भाऊला सुद्धा माझी विनंती आहे, अधिकाऱ्यांना विनंती आहे की जे काही शेतकरी आमची अपेक्षा आहे, 40 लाख गुंठा चालू आहे, तर 40 लाख रुपये गुंठा, आणि ते आम्हाला 40 लाख नको, जे काही 10 लाख 15 लाख रुपये गुंठ्यांनी आम्हाला जे काही पैसे आमच्या अपेक्षा आहेत त्या पद्धतीने आम्हाला पैसे मिळतात. आम्ही सहकार्य करायला तयार आहे. परंतु कुठेतरी परस्पर लोकप्रतिनिधी आमदाराला विश्वासात न घेता, खासदारला कुठल्याच नगराध्यक्ष असतील यांना कोणाच विश्वासात न घेता ताबडतोब लगेच कामं टेंडर काढायचे, टेंडर निविदा लगेच वर्क ऑर्डर द्यायचे, कामं चालू करायचे. याच्यासाठी उपनगराध्यक्ष रविभाऊ रानडे असतील, या ठिकाणी युवराजभाऊ कोटुळे असतील, पुरुषोत्तम भाऊ असतील, महाराज असतील, सर्व स्थानिक शेतकरी आहेत, सर्व दिलीप भाऊ असतील, सर्व उपोषणाला बसले आहेत. आणि त्या उपोषणाला भेट द्यायला माझी सुद्धा विनंती आहे, तुम्ही काम करा, पण जे आम्हाला स्थानिक शेतकऱ्यांना मारून आम्हाला या ठिकाणी कुंभमेळा करू नका. आमची जी अपेक्षा आहे, ज्या ठिकाणी भाव चालले त्याच्यात तुम्ही दोन्ही, समजा तुमचा भाव आहे तो तिथं वरती आणा, जो काय आता इथे 40 लाख रुपये गुंठा आहे त्याच्यामध्ये तडजोड करा आणि आम्हाला योग्य भाव द्यावा, योग्य मोबदला दिला तर आम्ही सुद्धा सहकार्य करायला तयार आहे. या माध्यमातून कोणी त्याच्यामध्ये हे करत नाही, फक्त शासनाची बाजू करताय, शेतकऱ्याची बाजू कोणीच घेत नाही. आणि मी सुद्धा शेतकऱ्याला जर न्याय नाही मिळाला तर मी सुद्धा शेतकऱ्याच्या बाजूने बसून आणि शेतकऱ्यांसंग मी सुद्धा उपोषण करणार आहे की शेतकऱ्यांना या ठिकाणी तुम्ही अन्याय करता शेतकऱ्यावर. आणि आखाड्याच्या जागा, आखाड्यांनी या ठिकाणी कायदा आत्ता झाले पिढून पिढ्याच्या जमिनी शेतकऱ्यांच्या, आणि ते शेतकऱ्यांना जर मोबदला नाही मिळाला, आखाड्याला मोबदला नाही मिळाला, अशा जागा घेऊ नये हीच माझी कळकळीची विनंती. जिल्हा अधिकारी साहेब असेल, विभागीय आयुक्त असेल, शेखर साहेब असेल, यांनी सुद्धा या शासनाच्या जे काही माध्यमातून शेतकऱ्यांनी जे काही भावना आहे या भावना शासनापर्यंत कळवून शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा, योग्य मोबदला मिळावा हीच आमची इच्छा आहे. केवळ राजकीयच नव्हे तर आध्यात्मिक क्षेत्रातूनही श्री महंत शंकरानंद सरस्वती महाराज यांनी शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहण्याचे आश्वासन दिले आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये 2027 मध्ये होणाऱ्या कुंभासाठी जो गोदावरीवरती घाट बांधण्यात येत आहे, इथे आलो मला ऐकायला मिळालं की आमच्या गावातील आमचे शेतकरी बांधव जे ह्या प्रकल्पामध्ये बाधित होतात त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला. मी सुद्धा या गावचा एक नागरिक आहे, मी गेले 50 वर्षापासून या गावामध्ये राहतो. तर आम्ही सर्व या लोकांचे आणि हे लोक आमच्या सुखादुखामध्ये सहभागी असतात, त्यामुळे मला पण सुद्धा असा एक काळजी वाटली आणि म्हणून मी या उपोषण स्थळी आलो. तर या माध्यमातून माझं सरकारला आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एक आव्हान आणि विनंती आहे की साहेब आपणच लक्ष घालावं की हा शेतकरी आपण सर्वांचा मायबाप आहे, आपला सर्वांचा हा पालन पोषण करणारा पोशिंदा आहे. त्या दिवशी गिरीश महाजन साहेबांशी आमचं इथे आले असताना गाडीमध्ये बोलणं झालं होतं, तर महाजन साहेब सुद्धा आमच्याशी बोलले होते की नाही, यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही, शेवटी हे लोक आहे यांच्याकडे पाहावंच लागेल, असं ते आमच्याशी बोललेले होते त्या दिवशी. की आम्ही त्यांना म्हटलं होतं की हे काहीतरी व्यवस्थित करून घ्या, तर त्यांनी आश्वासन दिलं होतं आमच्याकडे की मी हे पूर्णपणे व्यवस्थित हाताळून घेईल. परंतु आज हे लोक जर असा आत्मदानाचा इशारा देत असतील तर कुंभमेळा मंत्री किंवा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्र्यंबकला भेट देऊन यांचं तात्काळ समाधान करून कुंभमेळा व्हावा, विघ्न येऊ नये, लोक बाधित होऊ नये. आणि आज जागा इतक्या महत्वाच्या आहे की ह्या लोकांच्या जागा गेल्या तर यांना परत कुठे जागा मिळणार नाही. तर यांचं म्हणणं रास्त आहे, पण कुठला तरी एक सामोपचाराचा मार्ग काढला पाहिजे तात्काळ. आणि असं प्रशासनाचं नुसतं धाकदपटशाही करूनही चालणार नाही, कारण अशाने कुंभ होणार नाही, कारण हे गावकरी सहभागी पाहिजेत. तर त्यामुळे मी शासन प्रशासनाला विनंती करतो आणि
त्यातल्या त्यात मुख्यमंत्री साहेबांचा दौरा या महिन्यात इथे होणारच होता, तर त्यांनी लवकरात लवकर येऊन की इथे ह्या शेतकऱ्यांशी बोलून यांचा हा प्रश्न मार्गी लावा आणि हे कामं याला विलंब करू नये. जितका तुम्ही विलंब कराल त्यामध्ये तुमची पण फजिती होणार आहे. त्यामुळे सरकारने तात्काळ याच्यावर लक्ष द्यावं आणि स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी याची दखल घ्यावी अशी मी त्यांना विनंती करतो. प्रशासकीय दडपशाही खपवून घेतली जाणार नाही असा इशाराही त्यांनी दिला आहे. संघर्षाची मुख्य कारणे आणि शेतकऱ्यांच्या मागण्या. शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या या नियोजनाला निसर्गाशी खेळ आणि पैशांची नासाडी असे म्हटले आहे. त्यांच्या प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे आहेत. जमिनीचा हक्क 2019च्या विकास आराखड्यानुसार ही हक्काची शेती जमीन असून तिचा ताबा सोडणार नाही. मोबदल्याचा दर. जर जमीन संपादित करायचीच असेल तर 15 लाख रुपये प्रति गुंठा या दराने मोबदला मिळावा. पर्यावरणाचे रक्षण. गोदावरीच्या उगमस्थानापाशी सिमेंटचे पक्के बांधकाम करून नदीच्या मूळ स्वरूपाला धक्का लावू नये. निधीचा विनियोग. केवळ 3 दिवसांच्या शाही स्नानासाठी हजारो कोटी खर्च करण्यापेक्षा तो निधी शहरातील रस्ते, रुंदीकरण आणि पायाभूत सुविधांसाठी वापरावा. 21 फेब्रुवारीचा अल्टिमेटम. प्रशासनाच्या भूमिकेवर संताप व्यक्त करताना शेतकऱ्यांनी या सरकारची तुलना औरंगजेब सरकारशी केली आहे. या दडपशाही विरोधात 21 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता त्र्यंबकेश्वर मुख्य मार्गावर भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल. प्रशासनाने सकारात्मक निर्णय न घेतल्यास सामूहिक आत्मदहन करण्याचा गंभीर इशाराही समितीने दिला आहे. आमदार खोसकर यांनी या प्रकरणी मुख्यमंत्री महोदयांची भेट घेण्याचे आश्वासन दिले असले तरी शेतकरी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. शेतकरी, लोकप्रतिनिधी आणि साधू महंत आता एकाच व्यासपीठावर आल्याने राज्य सरकार आणि प्रशासनावर मोठा दबाव निर्माण झाला आहे. आता मुख्यमंत्री यावर काय तोडगा काढतात याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या प्रकरणाच्या प्रत्येक घडामोडींसाठी पाहत रहा कबीर न्यूज नेटवर्क. धन्यवाद.